काय बोलता सांगितलं आमचे दराडे सर कुठे गेले, कुठल्या यायला झाले जागा द्या, थोडीशी जागा आतमध्ये नको प्लीज एंट्री, आतमध्ये मीडिया आतमध्ये नको. स्वागत करावं. त्याचबरोबर प्राजक्ता देशपांडे आपणासाठी विनंती करते, कृपया आपणही या स्वागत समारंभासाठी उपस्थित राहावं. थोडं साईडला हो ना. समस्त चेंबूरकरवासियांच्या वतीने हा सत्कार, त्याचबरोबर दिली देशपांडे, प्राजक्ता देशपांडे आपणास विनंती आहे की आपण पद्मश्री तात्याराव लहाने यांचंही स्वागत करावं. आपण राजसाहेब ठाकरे यांना देतो. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने त्यांचं स्वागत करतायत डॉक्टर नितीन देशपांडे, डॉक्टर प्राजक्ता देशपांडे. निर्माण सेनेच्या चेंबूर विभाग प्रमुख या नात्याने माऊली थोरवे समस्त मनसैनिकांच्या वतीने राजसाहेबांचे इथे स्वागत करतायत. समस्त मनसैनिक चेंबूर. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकंदरीतच हा सगळा लोकार्पण सोहळा अर्पण करत असताना प्रास्ताविकाच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर नितीन देशपांडे आपणास मी विनंती करते, आपल्या शुभ हस्ते या नेत्र दीपक कामगिरीचा हा विशेषांक प्रकाशित करावा. अतिशय मानवीकरण उत्तम सेवा देणाऱ्या या नेत्रालयाने नेहमीच नैतिक विचारांचे पालन केले. आध्यात्मिक आणि धार्मिकतेवर विश्वास ठेवत लोकसेवेचा वसा जपणाऱ्या या नेत्रालयाने आणि म्हणून आज या विशेषांकाचं विशेष प्रकाशन. आणि या निमित्ताने आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते आपण अजयजींना रामकृष्ण नेत्रालयाच्या वतीने हा सन्मान सुपूर्द करावा. सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू श्री अजय राजा, त्यानंतर आशिष चेंबूरकर आपणास मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते की कृपया आपला सत्कार आपण राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते स्वीकारावा. सन्माननीय श्री आशिष चेंबूरकर. त्या पाठोपाठ आमंत्रित करते डॉक्टर अनंत गोरे. 1982 सालापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली सेवा देणारे सन्माननीय डॉक्टर अनंत गोरे. राजसाहेबांना पुन्हा विनंती की आपल्या शुभ हस्ते कृपया आपण हा सन्मान त्यांना प्रदान करावा. त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक श्री मोहन आपणास मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते आणि पुन्हा राजसाहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आणि आपण श्री मोहन यांना प्रदान करावा. सुप्रसिद्ध उद्योजक श्री मोहन. त्याचबरोबर प्रशासन आणि प्रशासन यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट ही संस्था 1999 मध्ये ज्यांनी स्थापित केली ते श्री राज शर्मा यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते. दोन्ही गोष्टींमध्ये समन्वय साधण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका 1999 सालापासून त्यांनी बजावलेली आहे. सन्माननीय श्री राज शर्मा आणि पुन्हा राज साहेब आपणास विनंती करते की आपण कृपया राज
दादाजींना इथे सन्मानित करावा. खूप खूप धन्यवाद. आणि आता तात्याराव लहाने साहेब आपल्यास विनंती करते की ह्या ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटमध्ये मोलाचं सहकार्य करणाऱ्या सर्व त्यांच्या सहकार्यांना आपण सन्मानित करावं. सर्वप्रथम अब्दुल रहमान आपणास मी, त्याचबरोबर ओके सन्माननीय श्री अब्दुल रहमान, कृपया आपण तात्याराव लहाने यांच्या हस्ते हा सन्मान आपल्याला स्वीकारावा. जॉन ॲडवायझल आपणास मी आमंत्रित करते. श्री जॉन, श्री जॉन, श्रीमती वंदनाताई देसाई पाठीपाठ आपणास मी आमंत्रित करते. प्रशासन आणि प्रजाजन यामध्ये अतिशय सुंदर असा सुसंवाद साधत समाज व्यवस्थेची घडी मजबूत करण्यासाठी, बळकट करण्यासाठी, मागणी आणि पुरवठा याचा समन्वय साधण्यासाठी 1999 सालापासून कार्यरत असणारी ही ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट संस्था आणि त्याच्या वंदना देसाई. या पाठोपाठ आमंत्रित करते विक्रमादित्य ढमढेरे यांना. सन्माननीय श्री विक्रमादित्य ढमढेरे, सन्माननीय श्री विक्रमादित्य ढमढेरे. त्या पाठोपाठ आमंत्रित करते झेवियर फर्नांडिस यांना. ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून सुसंवाद साधणारे आणखी एक मदतीचे हात झेवियर फर्नांडिस. आणि मिस्टर सुखू आपणास मी पुढच्या सन्मानासाठी आमंत्रित करते. मिस्टर सुखू, मिस्टर सुखू. धन्यवाद. आणि राजसाहेब ठाकरे आपल्याला मी विनंती करते की या निमित्ताने बराच वेळ वाट बघत असलेल्या माझ्या सर्व मी एका मिनिटात तुम्हाला मोकळा करणार आहे या सगळ्या गरम वातावरणात. तुम्हालाही असं झालं असेल की कधी इथं बाहेर पडून एसीत जातो, पण मी माझ्या हस्त्यात डॉक्टर देशपांडे यांच्या दुसऱ्या हॉस्पिटलचं आज माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्याचा खरंच मला आनंद आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन तरी डोळे दाखवायची वेळ नाही कधी आली, पण ज्या प्रकारच्या इक्विपमेंट्स आता डोळ्यांसाठी आलेले आहेत ते बघूनच थक्क व्हायला होतं. आम्ही आपलं ते मला एवढंच माहिती आहे, ए दिसतोय का, बी दिसतोय का, सी दिसतोय का, एवढंच फक्त आपल्याला माहिती होतं. पण आता ज्या प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये डोळ्याचा नंबरही काढता येतो आणि अनेक मला इक्विपमेंट्स मला आता मशीन्स दाखवली. मी आपली महाराष्ट्रामध्ये मी आपल्या एखादी टूर मी आयोजित करू इच्छितो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, जेणेकरून आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अनेक लोकांचे डोळे उघडण्याची गरज आहे. त्याचं काही यंत्र तुमच्याकडे असेल पण त्याच्यावर करू, परंतु आज या हॉस्पिटलच्या निमित्ताने मी आपल्या दाम्पत्याला, आपल्या परिवाराला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. चेंबूर नगरीमध्ये राजसाहेबांचं आगमन झालं, कशा वगैरे स्वागत करण्यात आलं, काय नाही, आज खरोखर चेंबूरवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण डॉक्टर नितीन देशपांडे साहेबांच्या या नेत्रालयाचं आज इथं उद्घाटन मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि खरोखर चेंबूरमध्ये अशा एक मोठ्या हॉस्पिटलची गरज होती, जेणेकरून मान्य देशपांडे साहेबांनी अनेकांना जिथं सगळे इलाज संपले जातात तरीही त्यांनी दृष्टी आणून हे जग दाखवलेलं आहे. अनेक रुग्णांना त्या प्रकारची सेवा आम्हाला चेंबूरकरांना सुद्धा मिळते, याचा आनंद नक्कीच आहे. आणि मी आवाहन करतो चेंबूरकर जनतेला की खरोखर आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला उपचार घ्यायचे असतील तर खरोखर हे देशपांडे साहेबांचं हॉस्पिटल आपल्यासाठी उपलब्ध आहे. रामकृष्ण नेत्रालय याचं माननीय श्री राजसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालंय.
रामकृष्ण नेत्रालय जे आज उद्घाटन झालं ते डॉक्टर नितीन देशपांडे आणि सुहास देशपांडे यांची ही 6वी शाखा आहे. पण याच्यामध्ये आपण जर पाहिलं की डोळ्याचं लेसरचं ऑपरेशन असं आपण म्हणतो, पण ॲक्च्युअली तुम्ही आज पाहिलं असेल की लेसरची मशीन आहे ज्याच्यामुळं मोतीबिंदूचं ऑपरेशन करता येतं, बोबळाचं ऑपरेशन करता येतं आणि आता आपण पाहतोय की चष्मा आहे, पूर्ण चष्मा काढून टाकता येतो किंवा पाठीमागचा रेटिनाला आपण म्हणतो डायबिटीजमध्ये खराब होतो. तर जे काही डोळ्याचे आजार होतात ह्या नवीन जे यंत्र आहेत याच्यामुळे त्याची माहिती मिळते, नुसतीच माहिती मिळते असं नाही, तर त्याच्यावर उपचार करता येतात. आणि म्हणून डोळ्याचे जे आता अत्याधुनिक उपचार आहेत यामुळे रुग्णांना जन्मभर चांगलं म्हणजे 20व्या वर्षी जे दिसतं ते वयाच्या 90व्या वर्षी तेवढं दिसू शकतं. अशा प्रकारच्या सगळ्या सोयींनी युक्त असं हे रुग्णालय आहे. माझ्या या रुग्णालयाला शुभेच्छा आहे. किती गरजेचं होता इथे चेंबूर सारख्या एरियामध्ये हॉस्पिटल? मला असं वाटतं की एखादं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूर सारख्या एरियामध्ये खूप गरजेचं याच्यासाठी होतं की तुम्हाला सगळ्यांना मोठ्या दवाखान्यात जायची गरज पडणार नाही. आणि इथं जे लोक, इथले जे सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी हे रुग्णालय त्यांना एकदम शेवटची जी आपण म्हणतो डोळ्याची सेवा आहे ते हे देऊ शकेल आणि त्यांच्यामुळे त्यांच्या ज्या डोळ्याच्या अडचणी आहेत त्या निश्चितच कमी होतील. सुहासची कितव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे, कशाप्रकारे सेवा उपलब्ध होणार आहे? हे आमचे 6वी आमची शाखा आहे ही आणि प्रत्येक शाखेमध्ये आम्ही लेटेस्ट जे आहे ते द्यायचाच नेहमी प्रयत्न करतो. इथे पण जे मशीन आपण लेसरचं आणलेलं आहे ते डी लेटेस्ट आहे त्या हिशोबाने आणि एकदम सगळ्याच सुसज्ज आहे. आणि आमची इच्छा आहे की चेंबूरकरांचं पण आम्ही सेवा करावी. आधी आमचा वाशीला आहे, सिऊडला आहे, ठाण्याला आहे, ते 2 आमचे मुलुंडला पण आहे. सर, चेंबूरकर जनतेला काय आवाहन करणार? आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त आमच्या सेवेचा उपयोग करावा. आणि आमच्या इथे असं नाही आहे की बा हा गरीब आहे, श्रीमंत असं नाही, सगळ्यांसाठी आपलं आहे. पब्लिक आहे. श्री रामकृष्ण नेत्रालयचे हे 6व्या शाखेचे उद्घाटन चेंबूर येथील एल्मर या बिल्डिंगमध्ये सेंट्रल ॲव्हेन्यू रोडवर आज राजसाहेबांच्या हस्ते झालेले आहे. तर श्री रामकृष्ण नेत्रालय ही गेले 20 वर्षापासून कार्यरत आहे. आम्ही फुल NABH ॲक्रेडिटेड इन्स्टिट्यूट आहोत पेशंट सेंट्रिक आय केअरसाठी. आणि जगातली जी बेस्ट टेक्नॉलॉजी डोळ्यांच्या संबंधित आहे ते कार्ल झाइस जर्मनीची असो किंवा बाकी अद्ययावत कंपन्यांची असो ती आम्ही सगळी इकडे आणलेली आहे. त्याच प्रकारे चष्म्याचा नंबर काढून टाकण्यासाठी ॲटॉस ही जर्मन टेक्नॉलॉजी आम्ही पश्चिम भारतात पहिल्यांदा इथे आणलेली आहे की अगदी सूक्ष्म छेदामध्ये आणि बिना फ्लॅप आणि अशी ही प्रणाली फ्लॅपलेस प्रणाली म्हणतात त्याला, ब्लेडलेस, की काही मिनिटांमध्ये चष्म्याचा नंबर आपण ह्याच्याने काढून टाकू शकतो. तसेच डोळ्याच्या वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी जसं ग्लॉकोमा आहे, डायबिटीसमुळे होणारे पडद्याचे आजार आहेत किंवा लहान मुलांना आजकाल चष्म्याचे नंबर आपण खूप बघतो त्यांना ट्रीट करण्यासाठी ऑक्युलोप्लास्टी असे वेगवेगळे डोळ्याचे जे सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स आहेत ते आम्ही सगळ्या इकडे उपलब्ध करून दिलेले आहेत की जेणेकरून चेंबूरवासियांना ह्या अतिशय हायटेक अशा प्रणालींचे आणि आमचे 11 कन्सल्टंट्स इकडे आहेत जे वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीमध्ये ट्रेंड आहेत. जगातल्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समधून त्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहे. जसं शंकर नेत्रालय, LV प्रसाद, अरविंद हॉस्पिटलमध्ये ते बरेच वर्ष काम करून आता इकडे येणार आहेत. तसेच आमचा 100हून अधिक स्टाफ आहे जो आपल्या सगळ्या पेशंट्सच्या सेवेत इकडे कार्यरत राहील. तर या निमित्ताने आपण सगळे इकडे आलात त्याबद्दल आपली मनापासून आभार. आपल्या सगळ्याच मुंबईचं आपण पॉप्युलेशन बघितलं तर खूप आहे. गरजू लोक आणि नेत्ररोग फार कॉमन आहे. जसं तुम्ही काचबिंदू म्हणलात तर 100त 2 जणांना काचबिंदू असतो आणि तो बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं की आहे. बरं, लहान मुलांचे चष्म्याचे नंबर आपण बघत आहात किती वाढत चाललेले आहेत किंवा कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कोविड नंतर वाढले, त्यांचे डोळे ड्राय होतात. तर असे डोळ्याचे अनेक आजारही खूप वाढलेले आहेत. त्यामुळे नक्कीच योग्य आणि अशा ॲडव्हान्स्ड आय केअरची लोकांना गरज आहे. चेंबूरमध्येच नाही सगळीकडेच गरज आहे कारण डोळ्यांचे विकारही वाढत आहेत आणि त्यामुळे त्यांचे योग्य निदान आणि योग्य उपचार होणं फार आवश्यक आहे. सर, 2 मिनट. ग्लॉकोमा हो या बच्चों की आंखों की बीमारियां हो तो सारे सुपर स्पेशलिस्ट यहाँ अवेलेबल होंगे. चश्मे का नंबर निकालने के लिए पश्चिम भारत में पहली प्रणाली जो एटॉस बोलते हैं वो भी हम यहाँ लाए हैं जिसना बिना फ्लैप के और पूरा लेज़र से ये सर्जरी की जाती है जिससे चश्मे का नंबर हट जाता है. वैसे रेटिना के सर्जरीज वगैरह सारे यहाँ पे लोगों के लिए अवेलेबल होंगे. और इसके साथ हमारा झाइस विजन सेंटर जो बहुत हाईटेक ऑप्टिकल स्टोर है वो भी यहाँ है. तो दुनिया भर के जो बेस्ट टेक्नोलॉजी है वो हम यहाँ लेके आए हैं और चेंबूर के लोगों की ज़रूर हम इसके द्वारा हम सेवा करेंगे. गए कई वर्षों से हम हर साल 20 से 30 फ्री आई चेकअप कैंप करते आ रहे हैं. तो पैसे के लिए कोई वापस नहीं जाएगा, ये हमारी कमिटमेंट है.
तो सबके लिए ये हमारे दरवाजे खुले हैं और किसी को हम पैसे के लिए वापस नहीं भेजेंगे।